गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आपण स्मॉल फायनान्स बँक या विषयाला सुरुवात केली होती. आज आपल्याला त्याचाच पुढचा आणि शेवटचा भाग आज आपल्याला या व्याख्यानामध्ये पूर्ण करायचा आहे. स्मॉल फायनान्स बँक आपण काल पाहिलं होतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गिव्स टू टाईप्स ऑफ बँकिंग लायसन्सेस. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही दोन प्रकारचे बँकिंगचे लायसन्स देत असते. फर्स्ट लायसन्स इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल लायसन्स. युनिव्हर्सल लायसन्स म्हणजे काय, तर अशा या बँका ज्या ज्या कार्य करू शकतात ती प्रत्येक कार्य त्या बँक करू शकतात. त्या फुल फ्लेज्ड बँका असतात. मात्र एक दुसऱ्या प्रकारच्या डिफरन्शिएटेड बँका की भारतामध्ये बऱ्याच क्षेत्रांमध्ये अजूनही लोकांचं वित्तीय समावेशन झालेलं नाही आहे. म्हणजे अनेक ठिकाणी जे छोटे उद्योजक असतात, व्यावसायिक असतात, शेतकरी असतात, महिला असतात, यांचा आर्थिक क्षेत्रात समावेश झालेला नाही आहे. म्हणजेच त्यांच्या बचती किंवा त्यांना लागणारी कर्ज यासाठी ते अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सावकार असतील किंवा इतर असंघटित क्षेत्रातील ज्या व्यक्ती असतील, जमीनदार असतील, अशा व्यक्तींकडे जातात, नातेवाईकांकडनं कर्ज घेतात. तर या सर्वांना पर्याय म्हणून या सर्वांचं वित्तीय क्षेत्रात समावेशन व्हावं, शासन जे काही बेनिफिट्स किंवा ज्या काही अनुदानं लोकांपर्यंत शासनाला पोहोचवायची असतात, विशेषतः गरीब जनतेपर्यंत पोहोचवायचे असतात, यासाठी जर आपल्याला पारदर्शकता आणायची असेल तर सर्वच लोकांचे बँकेमध्ये खाते असणं आवश्यक आहे. आणि मग हे करण्यासाठी आणि अशा प्रकारे त्या लोकांच्या बचती, त्यांच्या कर्जविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी जे संघटित वित्तीय क्षेत्र आहे, संघटित वित्तीय क्षेत्र म्हणजे जिथले व्याजदर हे कोणत्या ना कोणत्या नियमन करणाऱ्या वित्तीय संस्थेकडनं नियमित केले जातात, अशा क्षेत्राला आपण काय म्हणतो, संघटित क्षेत्र. तर अशा संघटित क्षेत्रातील एखाद्या संस्थेकडून जर व्याजदर नियंत्रित होत असतील तर अशांना काय म्हणतो आपण, संघटित क्षेत्र म्हणतो. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या गावातही काही व्यक्ती गरज पडली तर पैसे देत असतील, मात्र त्यांचा व्याजाचा दर असतो 2% किंवा 3% किंवा कधीकधी 4-5% इथपर्यंतही दर असतात. 4% याचा अर्थ आहे की 12×4=48, वर्षाच्या काठी 48%. आणि खरं जर आज जर तुम्ही गेला एखाद्या शासकीय बँकेमध्ये किंवा एखाद्या कमर्शियल बँकेमध्ये, तर अगदी पर्सनल लोन जरी घेतलं, वैयक्तिक कर्ज घेतलं तरी 11-12% कर्ज मिळतं. किंवा जर तुम्ही गृहबांधणीसाठी कर्ज घेतलं तर ते अगदी 7-7.25%वरही मिळतं. म्हणजे 48% कुठं आणि 7-7.25% कुठं. तर अशा प्रकारे जे लोक या संघटित क्षेत्राच्या बँकिंगच्या सुविधेपासनं, वित्तीय क्षेत्रापासनं बाहेर आहेत, तर अशा व्यक्तींना जर आपण या संघटित क्षेत्रातील बँकांकडे आणू शकलो तर असे अन्न, यालाच आपण काय म्हणतो, वित्तीय समावेशन, किंवा याला इंग्लिशमध्ये खूप चांगला शब्द आहे, त्याला म्हणतो आपण फायनान्शियल इन्क्लुजन. तर हे फायनान्शियल इन्क्लुजन जर करायचं असेल आपल्याला, तर आपण काय केलं पाहिजे, आपण वेगळ्या प्रकारच्या बँका सुरू केल्या पाहिजे, ज्या प्रामुख्यानं या टार्गेट ग्रुपवर, म्हणजेच स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स, लघु आणि जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, स्मॉल बिझनेसमॅन, छोटे व्यावसायिक आहेत, तर टायनी इंडस्ट्रीज म्हणजे ज्याला सूक्ष्म उद्योग म्हणतो, ज्यातली गुंतवणूक 25 लाखांपेक्षा कमी असते, अशा सर्व उद्योगांना, अशा सर्व व्यक्तींना, संस्थांना, बचत गटांना वित्तीय क्षेत्रात समाविष्ट करून घेण्यासाठी म्हणून 2 प्रकारच्या बँका सुरू कराव्यात, अशी शिफारस नचिकेत मोर समिती, द suggestion for establishing small finance banks and payment banks was done by Nachiket More Committee in 2014. की 2014 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नचिकेत मोर समितीने अशा विशेषीकृत बँका स्थापन कराव्यात अशी शिफारस केली. इथे हा शब्द लिहिलेला आहे बघा, की इथे हा जो शब्द लिहिलेला आहे तो निशे असा हा शब्द लिहिलेला आहे या स्लाईडमध्ये. तर हा निशे हा जो शब्द आहे तर तो निशे म्हणजेच विशेषीकृत बँका. तर अशा प्रकारच्या या बँका आपल्यापर्यंत सुरू करण्यासाठी म्हणून नचिकेत मोर समितीने शिफारस केली. त्याचा उद्देश होता फायनान्शियल इन्क्लुजन, म्हणजेच काय, वित्तीय समावेशन.
तर ह्या वित्तीय समावेशन करणे, त्याद्वारे लघु उद्योग, लघु आणि अल्पभूधारक शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग यांना सामावून घेणे, तर ही सर्व कामं आपल्याला माहिती आहे की ह्या बँकांनी करायची आहेत, की ज्यासाठी स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका या दोन प्रकारच्या बँका हे काम करणार आहेत. आता याचा इतिहास कालही आपण बघितला होता. आज परत एकदा रिव्हिजन करूयात, म्हणजे ते पक्क होईल आपलं अजूनही, की आपण बघितलं की 2014मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्या संस्थांना, ज्या व्यक्तींना स्मॉल फायनान्स बँका सुरू करायच्या आहेत, तर त्यांच्यासाठी ड्राफ्ट गाईडलाईन्स पब्लिश केल्या. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पब्लिश ड्राफ्ट गाईडलाईन्स इन द इयर 2014 टू इन्व्हाइट लेटर्स ऑफ इंटेंट, की तो आम्हाला बँक स्थापन करायची इच्छा आहे अशा प्रकारची ज्यांना बँक स्थापन करायची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2014 रोजी जाहीर केलेली आहे. आणि ज्या संस्था, ज्या व्यक्ती अशा प्रकारची संस्था, बँक स्थापन करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी 16 जानेवारी 2015 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक होते. अकॉर्डिंग टू दिस 72 applicants applied for the banking license in the category of small finance banks. So to review the applications and to grant the banking licenses, Reserve Bank of India set up another exogenous advisory committee under the chairmanship of Usha Thorat. Usha Thorat was the deputy governor of Reserve Bank of India for a long time. She's been associated with Reserve Bank of India. मग या उषा थोरात समितीने काय केलं की जे 72 अर्जदार आलेले होते, तर या 72 अर्जदारांचे अर्जांची छाननी केली, स्क्रुटिनी केली. द 72 ॲप्लिकंट्स वेअर स्क्रुटिनाइज्ड बाय दिस उषा थोरात कमिटी. आणि मग त्यांनी काय केलं की RBI देन डिक्लेअर्ड दॅट ह्या ज्या छोट्या बँका आहेत, एका वर्षाच्या आत छोट्या फायनान्स बँकामध्ये रूपांतरित करावे लागतील अशा 10 संस्थांना तात्पुरते परवाने दिले. देर वर 10 इन्स्टिट्यूशन्स विच आर ऑलरेडी इन बिझनेस ऑफ फायनान्सिंग अँड RBI गेव देम अ टाइम ड्युरेशन ऑफ 1 year टू कन्वर्ट देमसेल्व्स इनटू स्मॉल फायनान्स बँक. तर अशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांना 1 वर्षाची मुदत दिली की ज्या काळामध्ये या वित्तीय संस्थांनी स्वतःचं कन्वर्जन आहे, स्वतःचं रूपांतर हे सूक्ष्म वित्त संस्था किंवा इतर जर लोकल एरिया बँक असेल तर त्या स्थानिक बँकेतून त्यांनी एका छोट्या स्मॉल फायनान्स बँकेमध्ये स्वतःला रूपांतरित करायचे होते. आता या ज्या 10 संस्थांना हे लायसन्स देण्यात आलं होतं, त्यापैकी 8 संस्था ज्या होत्या, तर त्या 8 संस्था या मायक्रो फायनान्स कंपन्या होत्या, म्हणजे सूक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या होत्या. आणि दोन कंपन्या या लोकल एरिया बँका होत्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीला समोर ठेवून जे पहिलं लायसन्स दिलं गेलं किंवा जी पहिली ब्रँच उघडली गेली स्मॉल फायनान्स बँकेची, तर तिचं नाव होतं की कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक ही ज्या संस्थेने प्रमोट केलेली आहे, तर ती संस्था मुळामध्ये एक लोकल एरिया बँक, म्हणजेच काय, एक स्थानिक बँक म्हणून एक कॅटेगरी आहे. जसं आपल्याला माहिती आहे शेड्युल्ड बँक आणि नॉन शेड्युल्ड बँका, त्या नॉन शेड्युल्ड बँकामधली एक बँक होती कॅपिटल बँक. तर त्या नॉन शेड्युल्ड बँकेचं रूपांतर आता शेड्युल्ड कमर्शियल बँक अंडर द डिफरन्शिएटेड लायसन्स ऑफ स्मॉल फायनान्स बँक असं झालेलं आहे. तर अशा प्रकारे या बँका सुरू झाल्या. आता ह्या ज्या लोकांनी ॲप्लिकेशन केली होती त्यामध्ये होतं AU स्मॉल फायनान्स बँक. मी तुम्हाला कालही सांगितलं की आपल्या इथं SBIच्या शेजारी या बँकेचं ऑफिस आहे. आता ही जालंधर कॅपिटल लोकल एरिया बँक, आता जालंधरमधली ही कॅपिटल लोकल एरिया बँक होती जी स्थानिक बँक होती. तर या स्थानिक बँकेचं आता रूपांतर कशात झालेलं आहे, स्मॉल फायनान्स बँकेमध्ये आहे. दिशा मायक्रो फायनान्स, इक्विटास, मी कालही सांगितलं की या इक्विटास संस्थेचा सध्या
शेअर बाजारामध्ये IPO इनिशियल पब्लिक ऑफरिंग, म्हणजे जेव्हा एखाद्या नवीन कंपनीला आपल्या शेअर्सची नोंदणी शेअर बाजारात करायची असते किंवा शेअर बाजारात पैसे विकून तिला भांडवल उभं करायचं असतं, तर अशावेळी ती कंपनी काय करते, आपल्या समभागांची, आपल्या शेअर्सची प्राथमिक बाजारामध्ये, प्रायमरी मार्केटमध्ये आपली विक्री करते. आणि हे विक्री करण्यासाठी म्हणून तिथं प्रक्रिया सुरू आहे. ESF मायक्रो फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, त्यानंतर जनलक्ष्मी फायनान्शियल सर्व्हिसेस, RGVN मायक्रो फायनान्स गुवाहाटी, सूर्योदय मायक्रो फायनान्स, उज्जीवन फायनान्शियल आणि उत्कर्ष मायक्रो फायनान्स. अशा प्रकारे वेगवेगळ्या, एक संस्था बँगलोरमध्ये, एक संस्था वाराणसी, एक मुंबई, एक गुवाहाटी, एक बँगलोर, परत चेन्नई, अहमदाबाद, जालंधर आणि जयपूर. अजूनही तुम्हाला लक्षात येत असेल, अनेक राज्यांमध्ये उदाहरणार्थ उत्तर प्रदेशसारखं मोठं राज्य आहे, राजस्थानसारखं राज्य आहे, मध्य प्रदेशसारखं राज्य आहे, की या ठिकाणच्या कुठल्याही संस्था, झारखंड बिहारमधल्या कुठल्याही संस्था, ओडिशामधली कुठलीही संस्था या स्मॉल फायनान्स बँकेच्या लायसन्समध्ये सध्या तरी दिसत नाही आहे. याचा अर्थ काय की महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, पंजाब असेल, हे असा भाग आहे, किंवा साऊथ इंडिया असेल, हा असा भाग आहे की जिथली साक्षरता भरपूर आहे आणि जिथं ऑलरेडी बँकिंग सेवांचा भरपूर विस्तार झालेला आहे. मात्र अशा परिस्थितीत तिथेच परत एकदा नव्याने या संस्था उघडत आहेत. खरं तर असायला काय पाहिजे की ह्या संस्थांनी जास्तीत जास्त जो आपला विस्तार आहे तर तो अनबँक्ड एरियाज जे आहेत की जिथपर्यंत अजून ऑर्गनाइज बँकिंग पोहोचलेली नाही आहे. द स्मॉल फायनान्स बँक शुड एम ॲट प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस in such areas, for example in Rajasthan or Bihar or in Uttar Pradesh or in Jharkhand, Chhattisgarh, where the tribal population is more, the BPL population is more, but these banks are still focusing on the well-banked areas like I have mentioned already, like Karnataka or Tamil Nadu, Maharashtra, Gujarat, Punjab और इवन वेस्ट बेंगॉल. तर यात फक्त एक भाग आहे तो म्हणजे गुवाहाटी. ही एक नॉर्थ ईस्ट मधली संस्था आहे. ही AU स्मॉल फायनान्स बँक जयपूरचीच आहे. तर अशा प्रकारे अजूनही या बँकांमध्ये काही ही शेवटची लायसन्स नाही आहे. अजूनही नव्या बँका ह्या स्थापन होऊ शकतात, तर त्या होतील अशी आपण आशा धरूया. स्मॉल फायनान्स बँकेशी संबंधित असणाऱ्या नियमांचा सारांश आता आपण थोडक्यात बघू की ज्या कुणाला स्मॉल फायनान्स बँकिंग कंपनी काढायची तर ती किमान बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी असावी, एखादी मायक्रो फायनान्स कंपनी असावी किंवा स्थानिक क्षेत्र बँक असावी. तर अशा तिन्ही प्रकारच्या ज्या संस्था असतील तर या तिन्ही प्रकारच्या संस्था ह्या बँकिंगचं लायसन्ससाठी अर्ज करू शकतात. ह्याच्यासाठी व्यक्ती, कॉर्पोरेट किंवा ट्रस्ट किंवा एखादी सोसायटी यापैकी कोणीही त्याला प्रमोट करू शकतं. या जी कंपनी ह्याला प्रमोट करते आणि जिला स्मॉल फायनान्स बँकेचं लायसन्स हवं आहे तर तिला 2013च्या कंपनी कायद्याअंतर्गत स्वतःचं रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे. RBIचा 1934चा ॲक्ट, RBIचा 1949चा ॲक्ट, तर याद्वारे त्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवलं जात आहे. या बँका कोणत्याही क्षेत्रापुरत्या मर्यादित राहणार नाहीत. म्हणजे आपण बघितलं पेमेंट बँकांच्या बाबतीमध्ये पेमेंट बँकांच्या मर्यादा स्पष्ट केलेली आहे. पेमेंट बँका उद्योगांना कर्ज देऊ शकत नाहीत, व्यापाऱ्यांना कर्ज. म्हणजे त्या बँका अतिशय छोट्या व्यक्तींसाठी किंवा ज्यांचा खूप बिझनेस 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच गोष्टींसाठी व्यवसाय करू शकतात. या बँका मात्र कोणत्याही क्षेत्राच्या साठी मर्यादित नाही. आपण हेही बघितलं होतं की पेमेंट बँका कुठल्याही प्रकारचं कर्ज देऊ शकत नाहीत, मात्र स्मॉल फायनान्स बँका या वेगवेगळ्या प्रकारची कर्जेसुद्धा देऊ शकतात. आता ग्रामीण आणि अर्ध शहरी बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक क्षेत्रातील व्यवहार्य आर्थिक हालचालीसाठी कर्ज प्रदान करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध करून देण्याची जुळी किंवा दुहेरी उद्दिष्ट ठेवून यांची स्थापना करण्यात आलेली आहे. तर मात्र इथं एक आपण कालही फरक पाहिला होता की तो म्हणजे की आपल्या ज्या नेहमीच्या व्यापारी बँका आहेत त्यांना त्या देत असलेल्या एकूण कर्जांपैकी 40% कर्ज प्राधान्य क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना द्यावे लागतात. मात्र स्मॉल फायनान्स बँका ह्या वित्तीय समावेशनासाठी स्थापन झालेल्या असल्यामुळं की या बँकांना त्यांच्या 75% इतकी कर्ज
ही प्राधान्यक्रम क्षेत्रातील व्यक्तींना आणि संस्थांना द्याव्या लागतील. त्याचबरोबर ना त्यांच्या पोर्टफोलिओमधील म्हणजे एकूण कर्जांपैकी 50% कर्ज 25 लाखापेक्षा आतल्या असली पाहिजेत. म्हणजे फार मोठी कर्ज यांना देता येणार नाही, पण तरी 25 लाख ही मोठी रक्कम आहे. तर या बँका 50% कर्ज किती रुपये देऊ शकतात लोकांना? जास्तीत जास्त 25 लाख. उरलेले जे 50% आहेत त्यात मात्र ते 1-2 कोटी 5-10 कोटी अशा प्रकारचं एका कर्जाची रक्कम असू शकते. याचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर्ज पोहोचलं पाहिजे. फार कमी लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन याचा उपयोग नाही. त्याचबरोबर आता प्रवर्तकांना किमान आता 10 वर्षाचा अनुभव असला पाहिजे आणि एकूण जे सुरुवातीचं भाग भांडवल आहे त्यापैकी 40% भाग भांडवल हे प्रवर्तकाचं असलं पाहिजे. त्याचबरोबरीनं जेव्हापासून हे स्थापन झालेले आहेत तर त्यांची लिस्टिंग करावी लागेल. या कंपन्यांना स्वतःचे शेअर्स विकून शेअर बाजारामध्ये स्वतःची नोंदणी करून घ्यावी लागेल. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, सध्या इक्विटास स्मॉल फायनान्स बँक जी आहे तर तिचा IPO सध्या शेअर बाजारामध्ये आलेला आहे. तुमच्या घरचे कोणी जर शेअर बाजारामध्ये काही व्यवहार करत असतील किंवा तुम्हाला सहज पाहण्याची इच्छा असेल तर इक्विटास स्मॉल फायनान्स बँक IPO अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काय करू शकता, सर्च करू शकता आणि तुम्हाला माहिती मिळेल. आता ह्याची काही मार्गदर्शक तत्व आहेत. ती म्हणजे काय आहेत की या बँकेची स्थापना मगाशी सांगितल्याप्रमाणे 2013च्या कंपनी कायद्याअंतर्गत होईल. RBIचा 1934चा कायदा, RBIचा 1949चा कायदा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्ट 2007, त्यानंतर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज ॲक्ट 2005, त्यानंतर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ॲक्ट 1961. तर अशा वेगवेगळे जे कायदे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इतर व्यापारी बँकांना नियमित करताना, रेग्युलेट करताना वापरते. सो ऑल दोज लॉज वुड बी ॲप्लिकेबल फॉर स्मॉल फायनान्स बँक्स ऑल्सो. तर अशा प्रकारे ही याची मार्गदर्शक तत्वे आहेत. काल आपण इथपर्यंत आलो होतो. त्यानंतर आपण पाहिलं होतं की उपक्रमांची व्याप्ती. तर छोट्या फायनान्स बँका ज्या उद्दिष्टांसाठी स्थापन करण्यात आल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं त्या ठेवी स्वीकारू शकतील. आता पेमेंट बँकाच्या बाबतीत आपण पाहिलं की पेमेंट बँका काय करू शकतात, करंट अकाउंट उघडू शकत नाही. त्या मात्र त्या बचत खाती ते उघडू शकतात. तर इथं मात्र असं काही नाही आहे. इथं रिकरिंग डिपॉझिट असेल, फिक्स्ड डिपॉझिट असेल किंवा सेव्हिंग डिपॉझिट, सगळ्या प्रकारचे डिपॉझिट्स या बँका करू शकतील. आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज देईल, ज्यात लघु आणि अल्पभूधारक शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग, असंघटित क्षेत्र. त्याचबरोबरीनं ती काय करू शकेल की RBIची मंजुरी जर घेतली तर इतर म्युच्युअल फंडांचे युनिटची विक्री करणे, इतर विमा कंपन्यांची उत्पादने विकणे, त्यानंतर पेन्शनची उत्पादने विकणे, तर अशा प्रकारची कामे ती स्वतः करू शकेल. तर या बँका त्याचबरोबरीनं परकीय चलनाचे डीलर म्हणून काम करू शकतात, फॉरेन एक्सचेंज डीलर म्हणून काम करू शकतात, जिथं दे आर एबल टू कन्वर्ट डोमेस्टिक करन्सी इंटू फॉरेन करन्सी अँड फॉरेन करन्सी इंटू डोमेस्टिक करन्सी. आपल्या भारतीय रुपयाचं रूपांतर डॉलरमध्ये करणे आणि डॉलरचं रूपांतर रुपयात करणे हे कामसुद्धा या सगळ्या करू शकतील. बिगर बँकिंग वित्तीय सेवा उपक्रम राबवण्यासाठी ते उपकंपन्या स्थापन करू शकत नाही. आपण बघितलं होतं की हा जो नियम आहे की बिगर बँकिंग वित्तीय सेवा कंपन्या राबवण्यासाठी ते उपकंपन्या स्थापन करा, हा सेम नियम हा पेमेंट बँकांच्या बाबतीत सुद्धा लागू होता की जिथं पेमेंट बँका ह्या कुठल्याही प्रकारची आपली उपकंपनी काढून आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकत नाही. तोच नियम आपल्याला माहिती आहे की इथं लागू होतो. याच तुलनेत जर आपण बघितलं की आता समजा स्टेट बँक ऑफ इंडिया, तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्वतःचा म्युच्युअल फंड आहे, स्वतःची इन्शुरन्स कंपनी आहे, स्वतःची व्हेकल इन्शुरन्स कंपनी आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी ही स्टेट बँक ऑफ इंडिया करू शकते. या गोष्टी करण्याची परवानगी या स्मॉल फायनान्स बँकेना दिलेली नाही. सुरुवातीच्या 5 वर्षासाठी छोट्या वित्तीय बँकांच्या वार्षिक शाखा विस्तार योजनेला RBIची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे कुठं शाखा काढायची आणि कुठं नाही याची परवानगी पहिले 5 वर्ष या बँकांना काय करावी लागेल, रिझर्व्ह बँकेकडून घ्यावी लागेल. नंतर मात्र वार्षिक शाखा विस्तार योजना बँक नसलेल्या ग्रामीण केंद्रामध्ये किमान 25% शाखा उघडण्याच्या अटीनुसार असली पाहिजे. म्हणजे या वर्षात जर 100 शाखा उघडायच्या असतील तर किमान 25% शाखा या प्युअरली ग्रामीण क्षेत्रामध्ये उघडावे लागतील. अशा प्रकारच्या बंधन त्यांना पालन केलं पाहिजे.
छोट्या फायनान्स बँकांच्या कामकाजाच्या क्षेत्रात कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात देशाच्या ईशान्य, पूर्व आणि मध्य भागातील कमी बँकिंग जिल्ह्यांच्या क्लस्टरमध्ये बँकेची स्थापना करणाऱ्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल. या अर्जदारांना वेळेत इतर स्थानिक गरजांना प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. प्रारंभिक स्थिरता कालावधीनंतर आणि पुनरावलोकनानंतर RBI वार्षिक शाखा विस्तार योजना आणि छोट्या वित्त बँकांच्या हालचालींची व्याप्ती उदार करू शकते. म्हणजे इट कॅन RBI कॅन adopt a more liberal policy regarding the branch expansion of these small finance banks after a period of 5 years. For the first 5 years, they have to open 25% of their branches in rural areas, and they have to seek permission from RBI for any sort of expansion in these first 5 years. But after 5 years, they would be free to open branches wherever they want. Secondly, there would be no restrictions regarding the functions done by the small finance banks, but the first priority would be given to those applicants who are proposing to expand their branches in the northeastern म्हणजे ईशान्य, त्यानंतर ईस्टर्न अँड सेंट्रल इंडिया. मी मगाशी सांगत होतो की सेंट्रल इंडियामध्ये जे राज्य येतात ज्याच्यामध्ये मुख्यत्वे मध्य प्रदेश असेल, झारखंड असेल, छत्तीसगड असेल, तर या राज्यामध्ये बँकिंग सेवांचा विस्तार खूप कमी झालेला आहे. तर तिथं ज्या बँका आहे ब्रँच एक्सपान्शन करणार आहे तर त्यांच्याच प्राधान्य दिलं जाईल. त्याचबरोबरीनं मध्य भाग असेल, पूर्व भाग असेल ज्याच्यामध्ये ओरिसा आणि बंगालचा समावेश होतो, ईशान्य भाग असेल ज्यात नागालँड, मणिपूर, त्यानंतर त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांचा समावेश होतो, तिथं ब्रँच एक्सपान्शन ज्यांना करायचं आहे द प्रायोरिटी वुड बी गिवन टू दोज ॲप्लिकंट्स. या अर्जदारांना वेळेत इतर क्षेत्रात विस्तार करण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही. सो दोज ॲप्लिकंट्स विच विल बी फोकसिंग ऑन दीज नॉन बँक्ड एरिया दे विल बी गिवन फ्री हँड इन इस्टॅब्लिशिंग देअर ब्रँचेस इन ऑल अदर सेक्टर्स. तर आता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण बघितलं तर भांडवलाची गरज छोट्या फायनान्स बँकांसाठी किमान पेडअप कॅपिटल असेल 200 कोटी रुपये. म्हणजे ऑल दोज इन्स्टिट्यूशन हू विश टू सीक अ स्मॉल फायनान्स बँक लायसन्स द मिनिमम कॅपिटल वुड बी 200 crores. इन केस ऑफ पेमेंट बँक्स इट वॉज 100 crores. त्यानंतर जो प्रमोटर असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन जर असेल तर सुरुवातीला इट वुड बी 40% अँड थोडं नंतर काय होईल की 5 वर्षाच्या कालावधीत तो 26% खाली असावा. सॉरी, माझ्याकडनं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. हळूहळू मग त्या प्रवर्तकांनी काय केलं पाहिजे, प्रमोटरनी काय केलं पाहिजे, ड्युरिंग द टर्म ऑफ 5 years ही शूड ब्रिंग हिज कॉन्ट्रीब्युशन टू मिनिमम 40%, 26%. प्रवर्तकाचे पेडअप कॅपिटल भांडवलाच्या किमान 40% योगदान असले पाहिजे. बँकेचा सुरुवात झाल्यापासून 5 वर्षासाठी ते काय केलं जाईल, लॉक केलं जाईल. म्हणजे 5 वर्ष प्रमोटरला आपले जे 40% जे भाग भांडवल आहे तर ते त्याला काढून घेता येणार नाही, ते पैसे काढून घेता येत नाही. त्याचबरोबर परदेशी बँका, तर परदेशी हिस्सा म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट, तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट यात किती येऊ शकेल, तर सहसा जे नियम आपल्याकडल्या व्यापारी बँकांना लागू आहेत परदेशी संस्थांचे किंवा परकीय भांडवलाविषयी, तेच सर्व नियम आपल्याला या स्मॉल फायनान्स बँकेसाठी सुद्धा लागू असल्याचं दिसेल. अजून आपण नीट वाचलं तर बघूया की छोट्या फायनान्स बँकेतील विदेशी हिस्सा वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे खाजगी क्षेत्रातील बँकांसाठी बँकांच्या धोरणानुसार असेल. म्हणजे जे धोरण व्यापारी बँकांना आहे तेच धोरण या बँकांना सुद्धा. सध्याच्या FDI धोरणानुसार सर्वस्त्रोतापासून खाजगी क्षेत्रातील एकूण विदेशी गुंतवणुकीला बँकेच्या पेडअप कॅपिटलच्या जास्तीत जास्त 74% परवानगी दिली जाते. याचा अर्थ काय की फॉरेनचे जे कोणी इन्व्हेस्टर्स असतील तर त्यांना जास्तीत जास्त किती गुंतवणूक करता येईल, 74% गुंतवणूक करता येईल.
आणि भारतातली जी व्यक्ती किंवा संस्था प्रमोटर असेल तर तिला सुरुवातीला 40% आणि नंतर तिला आपला हिस्सा 26% खाली आणण्याची मुभा असेल. म्हणजे 74% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी कंपन्या इथं या बँकामध्ये आपले शेअर्स घेऊ शकतात. खरं तर तुम्हाला हे आता लक्षात येणार नाही, मात्र यात बाब काय की परदेशामध्ये व्याजाचा दर असतो अतिशय 0% किंवा 0.5%, 1% इतक्या व्याज दरावर आपल्याला मुदत ठेवी किंवा फिक्स डिपॉझिट केलेले असतात. तिथून जर आपण त्या पैसे परदेशी गुंतवणूकदार, परदेशी बँका इथं आणू शकल्या आणि त्यांनी या बँकांना ते पैसे दिले आणि ह्या पैशातून कर्ज देऊ शकले या स्मॉल फायनान्स बँका, तर खूप मोठ्या प्रमाणात त्या परदेशी गुंतवणूकदारांचा फायदा होतो आणि परदेशी भांडवल भारतात आल्याचा आपल्यालाही फायदा होतो. तर अतिशय महत्त्वाची संभावना या बँकांच्या विषयी आपल्याला दिसते. तर या बँकांचं भविष्यव्य उज्ज्वल आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की पेमेंट बँकांच्या बाबतीत आपण पाहिलं की पेमेंट बँका या फक्त ठेवी स्वीकारू शकतात, त्या देखील फक्त 1 लाखापर्यंतच्या ठेवी स्वीकारू शकतात. मात्र स्मॉल फायनान्स बँकावर असं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. स्मॉल फायनान्स बँका या 1 लाखाच्या पलीकडे ठेवी स्वीकारू शकतात आणि त्या सर्व बँकांच्या प्रमाणे कार्य करू शकतात. त्या लोनसुद्धा देऊ शकतात आणि फक्त लोन देताना काही मर्यादा आहेत त्यांच्यावर की 50% लोन त्यांचे 25 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे. पण हे वगळता बाकी या बँकांना पूर्ण मोठ्या बँकांच्या एवढंच त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहे. आता बँकेत रूपांतरित करणाऱ्या NBFCसाठी अतिरिक्त अटी. आता काही जे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या आहेत किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन, MFI म्हणजे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन म्हणजे सूक्ष्म वित्त संस्था आणि LAB ते लोकल एरिया बँक्स ज्या आहेत, स्थानिक क्षेत्रीय बँका ज्या आहेत, तर त्यांच्यासाठी काही अतिरिक्त अटी आहेत. तर ह्या अटी जर त्यांनी पूर्ण केल्या तर त्यांना बँकिंगचं लायसन्स दिलं जाईल. अशा परिस्थितीत संस्थेकडे 100 कोटी रुपये निव्वळ संपत्ती असेल आणि 100 कोटी निव्वळ मूल्य मिळवण्यासाठी अतिरिक्त पेडअप कॅपिटल किंवा भांडवल मिळू शकेल त्यांना. तर म्हणजे 200 कोटी रुपये एकूण पाहिजे. हे लक्षात घेतले पाहिजे की एका छोट्या फायनान्स बँकेत रूपांतर झाल्यावर NBFC किंवा MFI अस्तित्वात राहणार नाही आणि बँक जे काम करू शकते ते बँकेत मर्ज केले पाहिजे, गुंडाळले पाहिजे. शिवाय NBFC MFI शाखांचे एकतर बँकेच्या शाखामध्ये रूपांतर केलं पाहिजे किंवा त्या बंद केल्या पाहिजे आणि ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात राहू शकत नाहीत. मी तुम्हाला सांगितलं मगाशी एक उज्जीवन फायनान्स आहे किंवा इक्विटास जी आहे, तर या सगळ्या आधी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स होत्या. मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स म्हणजे गावोगाव जाणे, बचत गटांना कर्ज देणे, शेतकऱ्यांना कर्ज देणे. फक्त त्यांचा व्याजदर जरा जास्त असायचा, म्हणजे 2% म्हणजे वर्षाकाठी 24% व्याज ते मिळवत असायचे. आता ह्या सूक्ष्म वित्त संस्था ज्या आहेत किंवा मायक्रो फायनान्स कंपन्या ज्या आहेत, तर त्या आता बंद झालेल्या आहेत. तर त्या ज्यांना आता बँकामध्ये ज्यांचं रूपांतर झालेलं आहे त्यांनी काय केलं पाहिजे, ह्या आपल्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स ह्या पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत आणि ह्या NBFCसुद्धा त्यांनी बंद केल्या पाहिजेत. तरच मग ह्यांना काय करता येईल, बँकेचं लायसन्स जे मिळालेलं आहे तर त्याच्यावर आपलं कारवाई करता येईल. बँका त्यांच्या मालमत्तेवर तरंगते म्हणजे फ्लोटिंग जे चार्जेस आहेत तर त्यापासून वंचित राहतात. अशा NBFC आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनसाठी जे छोट्या फायनान्स बँकेत रूपांतर होणार आहेत, तर त्यांनी बँकेच्या रूपांतरणाच्या दिवशी त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये उभ्या असलेल्या सुरक्षित कर्जांसाठी जर काही फ्लोटिंग चार्जेस ठेवले असतील की तर RBI अशा कर्जाच्या यांना परवानगी देईल या सगळ्या गोष्टींना. तर म्हणजे त्या बँकांची किंवा त्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्सचे जे काही कर्ज असतील तर ते कर्ज RBI काय करेल की नव्या बँकेच्या बॅलन्स शीटमध्ये घेण्यासाठी परवानगी देईल. इथं आजोबांना असं झालेलं आहे, तर मला वाटतं काहीतरी टायपिंग मिस्टेक आहे, त्याला दुर्लक्ष करा प्लीज. त्यानंतर विद्यमान NBFC किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन किंवा लोकल एरिया बँक यांनी 40%पेक्षा कमी केला असेल पण 26%पेक्षा जास्त नियामक गरजामुळे किंवा अन्यथा तर जर विद्यमान 1 मिनिट
म्हणजे सध्याच्या ज्या NBFCs होत्या किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स होत्या त्यांना जे नियम लागू होतात तर त्यामध्ये असं होतं की 40% जरी तिथं प्रवर्तकाचा हिस्सा कमी केलेला असला तरी या नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या बाबतीमध्ये मात्र या कंपन्यांमधील जे प्रमोटर आहे प्रवर्तक आहेत त्यांचा हिस्सा 40%पेक्षा कमी करता येणार नाही आणि एका दीर्घ काळानंतर म्हणजे 5-6 वर्षाच्या नंतर तो 26% खाली आणता येईल, मात्र त्यापेक्षा खाली आणणं त्यांना शक्य होणार नाही. म्हणजे प्रवर्तकाचा वाटा नेहमीच 26% इतका असला पाहिजे असं बंधन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आता ह्या बँकांचे एक ट्रान्झिशन स्टेजमध्ये आहेत. बँका संक्रमणाच्या मार्गावर आहेत, ज्याला आपण संक्रांत म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्झिशन असा शब्द आहे की संक्रमण, एका अवस्थेतनं दुसऱ्या अवस्थेत. आत्तापर्यंत या स्थानिक क्षेत्र बँका होत्या किंवा ज्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन म्हणजे सूक्ष्म वित्त बँका होत्या किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या म्हणजे बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या होत्या. मात्र आता ज्यांची रूपांतर कशात होणार आहे, वैश्विक बँकेत होण्याचे रूपांतर इच्छा असेल तर असे संक्रमण आपोआप होणार नाही, पण अशा रूपांतरणासाठी RBIकडे अर्ज केला जाईल. आणि मुळात काय इथं 2 प्रकारच्या संक्रमणांची चर्चा चालू आहे. MFI आणि NBFCचं कन्व्हर्जन स्मॉल फायनान्स बँकमध्ये आणि स्मॉल फायनान्स बँकेचं कन्व्हर्जन आता युनिव्हर्सल बँकेमध्ये सुद्धा होऊ शकेल असं RBIने जाहीर केलेलं आहे. आणि छोट्या फायनान्स बँका हे वेगळी बँक म्हणून पुढे चालू ठेवण्याचा निर्णय करू शकते जर त्याला वैश्विक बँकेत जाण्याची महत्त्वाकांक्षा असेल की युनिव्हर्सल बँकिंगचं लायसन्स पाहिजे असेल. सगळ्या प्रकारे ज्या प्रकारे खाजगी किंवा सरकारी बँका ज्याप्रमाणे पूर्ण कार्य करतात, स्वतःच्या कंपन्या उपकंपन्या काढू शकतात, अशा प्रकारे लायसन्स मिळवण्याची इच्छा असेल तर हे आपोआप होणार नाही आहे. मात्र भविष्यामध्ये RBI यांना तशी संधी देईल की तुम्ही आमच्याकडे अर्ज करा आणि आम्ही तुम्हाला सार्वत्रिक बँकांना लागू होणारं जे काही पेड भांडवल आहे, निव्वळ मूल्य आहे, याची आवश्यकता पूर्ण केली जाईल. 5 वर्ष तरी छोटी बँक म्हणून त्याचा समाधानकारक त्यांनी काम केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या होत असताना RBIने काय केलं पाहिजे, त्याची जी एक्सरसाइज आहेत म्हणजे RBIने जे काही टास्क दिलेले असतात, RBIने जे नियम रेग्युलेट केलेले असतात तर त्याची प्रॅक्टिस कशी चाललेली आहे, ते नियम कसे एक्सरसाइज केले जातात, जे त्यांचं नियमांचा अंमल कशा प्रकारे केला जातो, तर हे सगळं लक्षात घेतल्यानंतर वैश्विक बँकेत संक्रमण झाल्या वैश्विक बँकांना लागू होणाऱ्या NOHC संरचने सर्व निकषांच्या अधीन केले जाईल. म्हणजे वैश्विक बँकांना जे रूल्स अँड रेग्युलेशन्स लागू आहेत तर जर या बँकांनी 5 वर्ष स्मॉल फायनान्स बँकांचे सर्व नियम फॉलो केले, ते एक्सरसाइज केले, अंमलात आणले, तर RBIकडे अर्ज केला, त्यांनी किमान भांडवलाची जी मर्यादा आहे, मला वाटतं 500 कोटी रुपये इतकी पेडअप कॅपिटल असलं पाहिजे, तर ती मर्यादा जर या बँका पूर्ण करू शकल्या तर या बँकांना युनिव्हर्सल बँकिंगचं सुद्धा लायसन्स मिळू शकणार आहे. तर अशा प्रकारे या बँकांना आपण विचार करू शकतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही एक नवीन भारताच्या बँकिंगमधली एक मोठी उलाढाल किंवा चालू आहे. आणि या वित्तीय समावेशनासाठी RBIने जे 2 महत्त्वाचे प्रयत्न केलेले आहेत त्यापेक्षा मला वाटतं पेमेंट बँकांपेक्षा सुद्धा अतिशय महत्त्वाचं क्षेत्र किंवा बँक म्हणून मी स्मॉल फायनान्स बँकेकडे पाहतो. तर हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या हिशोबाने आपला जो पहिला चॅप्टर आहे तो संपलेला आहे. त्याचबरोबरीनं आपला हा जो चॅप्टर आहे तर त्या चॅप्टरमधले 2-3 महत्त्वाचे मुद्दे म्हणजे त्यामध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँका, पेमेंट बँका आणि स्मॉल फायनान्स बँका असे मुद्दे इथपर्यंत संपलेले आहेत. या चॅप्टरमधील 1 किंवा 2 मुद्दे अजूनही राहिलेले आहेत. तरी आता येणारी जी परीक्षा आपल्याला होणार आहे तर त्या परीक्षेला लक्षात ठेवता आजपर्यंत आपण जे काही शिकवलेलं आहे याच्या सर्वाच्या नोट्स आपल्या Google क्लासरूमवर उपलब्ध आहेत, लिंक्स उपलब्ध आहेत, व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहेत. मी कालही आपल्या ग्रुपवर टाकलं होतं की बऱ्याच मुलांनी आपले व्हिडिओज पाहिलेले नाही आहेत. हे ज्या मुलांनी ते व्हिडिओ पाहिलेत त्यांच्या नावासकट यादी आम्हाला तिथं YouTubeवरून मिळते की कोणी त्याला व्ह्यू केलं आहे, त्याला किती व्ह्यूज मिळालेले आहेत. तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही जरूर ते सर्व व्हिडिओ जाऊन बघा, तिथं कमेंट करा, तुमचं नाव टाका किंवा मी हा व्हिडिओ पाहिलेला आहे.
आणि असं केलं तर आपल्याला बऱ्यापैकी आत्तापर्यंत आपण जे शिकलो आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जी मेहनत घेतो आहे तर ती तुमच्यापर्यंत पोचली आहे याचं समाधान आम्हाला मिळेल. तर माझी विनंती आहे परत एकदा की सर्वांनी गुगल क्लासरूममध्ये किंवा या आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ज्या काही लिंक्स मी शेअर केलेल्या आहेत तर त्या लिंक्सवर तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओज जुने बघू शकता. तुमच्या शंका असतील तर मला व्हॉट्सॲपवर विचारू शकता, वैयक्तिक विचारू शकता, या ग्रुपवर आपल्या विषयाशी संबंधित शंका विचारू शकता. येणारी टेस्ट ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सची असेल आणि या मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये जवळपास 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत. तर त्याचं जे काही नियम आहेत ते तुम्हाला 1-2 दिवसामध्ये आपल्या ग्रुपवर टाकण्यात येतीलच. पण तुम्ही सर्वांनी तयारीला लागावे अशी मी आपणास विनंती करतो. आजचा आपला जो व्याख्यान आहे तर ते आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. तर मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा. काही दिवसातच कॉलेज उघडेल असे वातावरण सध्या तयार झालेलं आहे. कोरोनाचा जो प्रभाव आहे तो बराच कमी झालेला आहे. तरी निष्काळजी राहू नका. ज्या सूचना महाविद्यालयाकडनं विद्यापीठाकडनं येतील तर त्यानुसार महाविद्यालय सुरू होईल. आम्ही आपली प्रतीक्षेत आहोत. पण जोपर्यंत ते सुरू होत नाही तोपर्यंत आपला हा जो मार्ग आहे तर हा देखील आपण नीट चोखांदळला पाहिजे. चला, धन्यवाद. भेटूया. बाय.